तसं ऑफिसचं काम चालू होतं. आवाज आला, आम्ही ऐकलं. काय घडलं काय ते कळालं नाही. आम्ही बाहेर आलो आणि 2 मिनटामध्ये आम्हाला वास आला काहीतरी जळाल्यासारखा. तर आम्ही ऑफिसमधल्या एका छोकऱ्याला पाठवलं की जाऊन बघून काय झालं. तर तो म्हणला असं गेलं. तो आम्ही इथं आलो. आता ॲक्च्युली एक काम कुणाचं चाललं आहे, काय चाललं आहे ही काय आपल्याला काही इतंभूत काही माहिती नाही. परंतु अतिशय दुर्दैवी घटना घडलेली. एका तरुणाचा ॲक्च्युली आपला जीव गमावा लागला आहे. पण आता ही ॲक्च्युली कशामुळं झालं, निग्लिजन्सपणामुळे झालं की निष्काळजीपणा, नक्की काय झालं हे काय कळलं नाही. पण अतिशय वाईट घटना घडलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता एक काम कुणाचं चाललं आहे, काय चाललं आहे तिच्याबद्दल आम्हाला काही इतंभूत माहिती नाही आहे ॲक्च्युली. परंतु घटना वाईट घडलेली ही वस्तुस्थिती आहे. नाही, हे आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर कोणाला काम दिलेलं आहे काय आहे त्याची चौकशी आता पोलीस स्टेशननी करायची आणि कशामुळं झालं, चुकीने कोणच्या झालं हे करून त्या तरुणाला भरपाई, त्याच्या कुटुंबाला भरपाई भेटली पाहिजे. ते बिचारे एवढ्या लांबून UP बिहारवरून येऊन कामं करतात, त्यांच्या जीवावर कामं करतात. मला वाटतं वरची मेन लाईन चालू होती, ती मेन लाईन चालू असताना त्यांनी काम केलं आहे. त्याच्याबद्दल बी त्यांनी चौकशी करून त्या मृत व्यक्तीला जास्तीत जास्त त्याच्या कुटुंबाला जी भरपाई शासनाकडून भेटावा ही अशी आम्ही गावकऱ्यांच्या वतीने विनंती. व यात जे काम चाललं आहे त्याच्यात हलगर्जीपणा दिसतोय. तो हलगर्जीपणा ज्यांच्या अंडर काम चालू आहे, महावितरण म्हणा, ग्रामपंचायत म्हणा किंवा ज्यांच्या अंडर ते चालू आहे त्यांनी त्याचा जो हलगर्जीपणा आहे तो दुरुस्त करून ते काम नीटनेटक्या पद्धतीने करावं. आणि ज्यावेळेस विजेचे खांब आजूबाजूला येतात, जीवाच्या जोखमीचं काम खऱ्या अर्थानं आपलं हे असते. ही जी घटना घडलेली आहे मेन लाईनवरती चालू असताना तो जो कामगार आहे त्याच्या निष्काळजीपणामुळे ही घटना थोडक्यात घडलेली आहे. मुळात वरती जे काम करताना यांनी स्वतःची सेफ्टी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं हेल्मेट असेल, हाताचे ग्लोव्ज असतील, हे स्वतः कॉन्ट्रॅक्टर जे आहे, ठेकेदार आहे, त्यांनी हे काळजीपूर्वक त्या ठिकाणी वापरातच आणले पाहिजे. आता ही जी घटना घडली आज त्या व्यक्तीचा जो काही आपल्याला वरती जो हे जे आहेत वरती मेन लाईन आहे ती परमिट घेऊन त्यांनी ते तात्पुरत्या वेळासाठी बंद केलं पाहिजे होतं. परंतु तसं काही केलं गेलेलं नाही आहे. आणि हे जे कामगार आहेत हे सगळे कंपनीचं काम ह्या बेसिसवरती करतात. ही घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे. या ठिकाणी लोकल ग्रामस्थांनी सुद्धा तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु विजेचा झटका 11 उलट त्याला आहे. याच्यामध्ये जीव वाचणं अतिशय अवघड आहे. आता पुढील जे काय आता ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याला पुढील शवशोधनासाठी नारायणगाव या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी ज्या काही पुढील प्रोसेस असतील, कायदेशीर बाबा असतील किंवा महावितरण काही विमा वगैरे असतील, त्यांच्या कुटुंबांना जी मदत करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या मार्फत करता येईल तो आपण करू. परंतु जी घटना घडलेली आहे याच्यामध्ये हे ठेकेदार असतील, ती सदर कंपनीचे जे काही कामगार असतील आणि हे जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत यांचं मुळात हा निष्काळजीपणा आहे. त्यांनी या कामामध्ये स्वतः पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे दादाबाई. आणि स्वतः सेफ्टीमध्ये यांना ज्या काही साधनं गरजेचे आहेत त्याच्यामध्ये हँड ग्लोव्ज असतील, पायातले शूज असतील, हेल्मेट असतील, ह्या तातडीने वापरातच आणल्या पाहिजे. आणि जी लाईटीच्या आजूबाजूला जर अशा लाईट मेन लाईन जात असतील त्यावेळेस कुठली घटना घडेल नाही घडेल हा भाग पुढचा, पण ते तात्काळ परमिट आणून बंद करणं हे गरजेचं होतं. अशी आता ही जी घटना घडलेली आहे याच्यामध्ये पुढील कायदेशीर प्रक्रिया नारायणगाव पोलीस स्टेशन आणि वैद्यकीय अधिकारी ते करत आहे.